धर्मवीर आनंद साहेबांनी या दहीहंडीची सुरुवात या ठाण्यामधून करून दिली आणि या उत्सवाचा महोत्सवामध्ये आज संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरसुद्धा त्यावेळेला लाईव्ह प्रक्षेपण होतं आणि त्या माध्यमातून मला वाटतं संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर हा दहीहंडी उत्सव धर्मवीर आनंद साहेबांनी नेऊन ठेवला होता आणि तीच परंपरा आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट गेली 19 वर्ष, यंदाचं 20वं वर्ष आहे आणि आम्ही तुम्हाला माहिती असेल या ठाण्यामध्ये पहिली जिद्द शाळा जी दिव्यांगांसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिली जिद्द शाळा त्यावेळेला धर्मवीर आनंद साहेबांनी त्या ठिकाणी ठाण्यामध्ये आणि आज पण ती शाळा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे आणि दिघे साहेबांनासुद्धा ही मुलं प्रिय होती. दिघे साहेबसुद्धा त्यांचं वेगळं नातं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही गेले 19 वर्ष करतो. यंदाचं 20वं वर्ष आहे आणि या दहीहंडी उत्सवाच्या खऱ्या अर्थाने शुभारंभ आज या सर्व दिव्यांग मुलांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि गेली कित्येक वर्ष ही मुलं ही दहीहंडी उत्सव या ठिकाणी हे करण्यासाठी इकडे उत्साहाने भाग घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ते दुसऱ्यालासुद्धा आनंद देत आहेत आणि स्वतःसुद्धा तो आनंद उपभोगत आहेत. मी खास करून या दिव्यांग शाळेतल्या मुलांनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग गेले कित्येक वर्ष करतायत आणि त्याचा खरा आनंद मला वाटतं पालक असतील आणि आमच्या चेहऱ्यावरती आणि मुलांच्या चेहऱ्यावरसुद्धा त्या ठिकाणी दिसतो आहे. मी खास करून त्यांचं कौतुक करतो. सर, उद्या दहीहंडी उत्सव सर साजरा होणार आहेत. प्रमुख नेते कोण येणार आहेत का काय सांगा? मला वाटतं शिवसेनेचे नेते या ठिकाणी येणार आहेत. आदित्यजी असतील, खासदार असतील, आमदार असतील या ठिकाणी येणार आहेत. आमचे आदेश बांदेकर ते त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने दरवर्षी ह्या दहीहंडीला मध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व मंडळी येत आहेत.